नंदुरबारच्या शहादा शहरामधील समाज कल्याण वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना अन्नामधून विषबाधा झालेली आहे। डाळ भात, शेवगा, चपाती खाल्ल्यानंतर 15 मिनिटांनी विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। वसतिगृहामधील 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नामधून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे। 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले। अन्न विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आलेले आहेत। तहसीलदार संभाजी पाटील, प्रांत अधिकारी दीपक गिरासे, शहादा पोलीस आणि रुग्णालय या ग्रामीण रुग्णालयातले कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। निकृष्ट अन्न देत असल्यामुळे आम्ही या अगोदर सुद्धा तक्रारी केल्याचं विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे। वसतिगृहामधील वॉर्डन आणि शिक्षक रुग्णालयात न आल्यामुळे विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि पालकांचा आक्रोश सुरू आहे। प्रशांत झवेरी या सगळ्या घटनेसंदर्भातली माहिती देत आहेत। प्रशांत, नेमकं काय घडलेलं आहे? सध्या या विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे? नक्कीच तृप्ती, जेवणामध्ये विषबाधा झाली आहे। शहादा शहरातील समाज कल्याणचं वसतिगृह आहे। त्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना जेवणासाठी बोलवलं होतं। बोलवल्यानंतर त्यांना डाळ भात, शेवगाची भाजी आणि चपाती देण्यात आली। त्यानंतर 15 मिनिटांनंतर लगेच या जे 40 ते 45 मुलं आहेत त्यांना वॉमिटचा त्रास व्हायला लागला आणि त्याच्यानंतर मग जे वॉर्डन आहेत त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन रुग्णालयात दाखल केले आहे। या वसतिगृहात वारंवार तक्रार येत होतो की जे अन्न देतात आहे, वसतिगृह जे अन्न देतात आहे ते निकृष्ट दर्जाचं अन्न जे आहे ते मिळत आहे, अशी वारंवार तक्रार जी आहे ती विद्यार्थ्यांकडनं केली जात होती। मात्र विद्यार्थ्यांकडे कोणच लक्ष द्यायला तयार नव्हतं आणि आज जे आहे ते विषबाधा 40 ते 45 मुलांना झाल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे। यातच तृप्ती 3 जणांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक डॉक्टरांकडनं सांगितलं आले आहे आणि त्या 3 विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात, शहादा शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तृप्ती, निश्चित प्रशांत, आता या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।